नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगावात आज शुक्रवारी पुन्हा सकाळपासून लोकायुक्तांचे धाडसत्र सुरू झाल्याने सब रजिस्ट्रार अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. बेळगाव जिल्ह्यातील 2 भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या घरावर या धाडी घालण्यात आल्या असून लोकायुक्त SP हनुमंतराय यांच्या नेतृत्वाखाली ही कार्यवाही करण्यात आली. बेळगावात गेल्या 4 दिवसांपूर्वी आयकर खात्याच्या वतीने उद्योजक आणि व्यावसायिकांच्या घर आणि कार्यालयावर धाडी घालण्यात आल्या होत्या. आज पुन्हा शुक्रवार दिनांक 31 जानेवारी रोजी बेळगाव लोकायुक्त अधिकाऱ्यांनी सरकारी अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. बेळगाव शहरातील अनगोळसह रायबाग तालुक्यातील हारुगेरी तसेच बेल्लत बागेवाडी या ठिकाणी असलेल्या अधिकाऱ्यांच्या घरावर एकाच वेळी ही धाड पडली. बेकायदेशीर मालमत्ता संपादनाच्या तक्रारीवरून लोकायुक्त अधिकाऱ्यांनी सरकारी अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांवर छापा टाकला आहे. या धाडीमुळे सरकारी अधिकाऱ्यांच्या वर्तुळात खळबळ माजली असून बेळगावचे उपनिबंधक सचिन तसेच रायबाग पशुवैद्यकीय अधिकारी संजय यांच्या घरावर हे छापे टाकण्यात आल्याची माहिती लोकायुक्त अधिकाऱ्यांनी दिली आहे. उत्तर प्रदेश प्रयागराज येथील कुंभमेळा दुर्घटनेत बेळगाव येथील 4 भाविकांचा मृत्यू झाला होता. या 4ही जणांचे मृतदेह विशेष विमानाने बेळगावात काल गुरुवारी आणण्यात आले. काल सायंकाळी 5च्या सुमारास महादेवी बावणूर आणि अरुण कोपर्डे या दोघांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर वडगाव येथील मृत्युमुखी पडलेल्या मायलेकी ज्योती हत्तरवाट आणि त्यांची मुलगी मेघा हत्तरवाट यांचे मृतदेह गोव्याहून गुरुवारी रात्री उशिरा बेळगावला आणण्यात आले. त्यांच्या पार्थिवाशेजारी त्यांच्या घरातील पाळीव श्वान सनी हा बसून होता. त्याने गेल्या 4 दिवसांपासून अन्नही सोडले होते असे समजते. हे दृश्य पाहून उपस्थितांच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या होत्या. शुक्रवारी सकाळी त्या दोघींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मागील काही दिवसांमध्ये बेळगाव ग्रामीण भागामध्ये मेंढपाळांच्या बकऱ्यांच्या चोरीचे प्रकार वाढलेत. त्यामुळे धनगरांना मोठा फटका सहन करावा लागलाय. नुकसानग्रस्त कुरबरांना भरपाई देऊन संरक्षण द्यावे अशी मागणी बेळगाव तालुका कुरबर संघातर्फे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांना देण्यात आले. मागील 3 महिन्यात 150हून अधिक शेळ्या मेंढ्यांची चोरी झाली आहे. त्यामुळे धनगर समाजाची अतोनात हानी झाली. याबाबत पोलीस स्थानकातही तक्रार देण्यात आली. मात्र पोलिसांचंही याकडे दुर्लक्ष झालं आहे. वाढत्या महागाईने मेंढपाळ व्यवसाय आधीच अडचणीत आलाय. त्यातच रात्रीच्या वेळी शेळ्या मेंढ्यांची चोरी होत असल्यानं धनगर हतबल झाले आहेत. चोरी झालेल्या धनगरांना भरपाई देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. येळ्ळूर विभाग कार्यालय बालशिवाजी वाचनालयातर्फे गेल्या सोमवार दिनांक 27 जानेवारी रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी शांताराम कुगजी हे होते. तर येळ्ळूरमधील आजी माजी ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील ज्येष्ठ व शेकडो युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत येळ्ळूर विभाग मय समितीची पुनर्रचना करण्याबाबत चर्चा करण्यात आली. उपस्थित युवा व ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी या चर्चेमध्ये भाग घेऊन जास्तीत जास्त युवकांना या कमिटीमध्ये स्थान देत येणाऱ्या काळामध्ये युवा वर्ग समितीशी एकनिष्ठतेने काम करेल असे विचार काही युवा कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. यावर चर्चा करण्यासाठी पुन्हा एकदा येत्या सोमवार दिनांक 3 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले असून या बैठकीला सर्व युवा ज्येष्ठ आजी माजी लोकप्रतिनिधी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी माजी तालुका पंचायत सदस्य रावजी पाटील, ग्रामपंचायत उपाध्यक्ष प्रमोद पाटील, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील, शेकापचे विलास घाडी, वाय सिंगळे, परशुराम घाडी, तानाजी हलगेकर, ग्रामपंचायत सदस्या, माजी ग्रामपंचायत सदस्य, ज्येष्ठ नेते व समितीनिष्ठ शेकडो युवा कार्यकर्ते आदी उपस्थित होते. अक्षर दासोह विभाग तालुका पंचायत बेळगाव यांच्या वतीने शहापूर, वडगाव, खासबाग येथील सरकारी व अनुदानित शाळा माध्यान्ह आहार स्वयंपाकी महिला कर्मचारी यांची कार्यशाळा गुरुवार दिनांक 30 जानेवारी रोजी पार पडली. येथील पंडित नेहरू हायस्कूल, आळवण गल्ली, शहापूर येथे या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रधानमंत्री पोषण अभियान अंतर्गत आहाराची सुरक्षितता, पोषकता जपण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. प्रसंगी आदर्श मराठी विद्या मंदिर प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल पाटील यांना या कार्यक्रमाकरिता मार्गदर्शन करण्यासाठी खास आमंत्रित करण्यात आले होते.
यांच्यासह स्वच्छता व आरोग्य याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी होसूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टर छाया तसेच आर्थिक सुविधा संदर्भात कॅनरा बँकेचे कर्मचारी अनिल यांनी मार्गदर्शन केले। या कार्यक्रमासाठी शहापूर विभागाचे सीआरपी संतोष खेमजी यांनी उपस्थितांचा परिचय करून त्यांचे स्वागत केले। खासबाग विभागाचे सीआरपी पुजार यांनी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट केला। दरम्यान पंडित नेहरू हायस्कूलच्या ज्येष्ठ शिक्षिका सुषमा पाटील यांच्यासह माध्यान्ह आहार स्वयंपाकी महिला कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माध्यान्ह आहार योजनेचे तालुका प्रमुख मुदकनगौडर यांचे मार्गदर्शन लाभले। सध्याचे युग हे विज्ञान युग असल्याने विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयात आवड निर्माण व्हावी म्हणून शाळा महाविद्यालयात विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून आवड निर्माण करण्याचे प्रयत्न काही शाळांमध्ये केले जात आहेत। अभ्यासातील आकृत्या रोजच्या रांगोळीतून साकारणे किंवा शाळेत प्रदर्शन भरवून विज्ञान विषयातील आकृत्या रांगोळीच्या माध्यमातून साकारण्याचे कार्य तसेच विज्ञान मॉडेल प्रदर्शन भरवण्याचा उपक्रम कणकुंबी येथील श्री माऊली विद्यालयात गेल्या 4 वर्षांपासून सुरू आहे। यंदाही विद्यार्थ्यांनी विज्ञान मॉडेल बनवण्याबरोबरच परीक्षेला उपयुक्त असलेल्या विज्ञानाच्या आकृत्या रांगोळीतून साकारल्या होत्या। 10वीच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमात असलेल्या विज्ञानाच्या आकृत्यांपैकी हृदयाची आकृती तसेच चेतनपेशी, मेंदू, फुलाचा उभा छेद, परागकण, अंकुरण, जस्ताच्या कणांची रासायनिक क्रिया, पाण्याचे पृथक्करण अशा जवळपास 22 आकृत्या रांगोळीतून साकारल्या होत्या। तर इयत्ता 8वी व 9वीच्या विद्यार्थ्यांनी सायन्स मॉडेल तयार करून त्यामध्ये मानवी श्वसन संस्था, सौरमाला, न्यूटन चक्र, वनस्पतीचे भाग, भूकंप सूचक यंत्र, सौर ऊर्जा व सेल्युलर श्वसन अशी विविध मॉडेल्स सादर केली होती। दरम्यान एकूण 45 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता। सदर प्रदर्शन भरवण्यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.जी. चिगुळकर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिथी विज्ञान शिक्षक एन.टी. हलशीकर, एस.आर. जाधव, एस.आर. देसाई व इतर शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले। विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन गौरवण्यात आले। लक्ष्मी रोड शहापूर बेळगाव येथे नूतन जीर्णोद्धार केलेल्या श्री महागणपती मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्ताने मंदिरात गणहोम व श्री गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार असून शनिवार दिनांक 1 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 ते 3 दरम्यान महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे। तरी परिसरातील सर्व गणेश भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे मंदिर देवस्थानाच्या वतीने कळवण्यात आले आहे। ज्या गणेश भक्तांना या महाप्रसादासाठी धान्य किंवा इतर गोष्टी देणगी स्वरूपात देऊन सहकार्य करायचे असल्यास त्यांनी मोबाईल क्रमांक 7676423682 किंवा 8792545154 वर संपर्क साधावा असे कळवण्यात आले आहे। नवे पाऊल नवा संकल्प लोकमान्य सोसायटी सादर करत आहे लोकमान्य शुभारंभ ठेव योजना, जी देते तुमच्या ठेवीवर आकर्षक व्याज। ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक व्याज। अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050। लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं। श्री स्वयंभू गणेश मंदिर, गणेश मार्ग, खानापूर रोड, टिळकवाडी, बेळगाव येथे 1 ते 3 फेब्रुवारी दरम्यान गणेश जयंतीनिमित्त श्री गणेश जन्म महोत्सव 2025 हा सोहळा साजरा करण्यात येणार आहे। या निमित्ताने शनिवार दिनांक 1 रोजी सकाळी 6 वाजता काकड आरती, 7 ते 9 अभिषेक, सकाळी 9:15 ते 11:30 वाजता श्री महागणहोम, दुपारी 12 वाजता श्री गणेश जन्मोत्सव, महाआरती व मंत्रपुष्प, सायंकाळी 4 ते 7 हंगरगे भजनी मंडळ यांच्या भक्ती संगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। या प्रकारे रविवार दिनांक 2 रोजी व सोमवार दिनांक 3 रोजी विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत। सोमवारी दिनांक 3 रोजी दुपारी 12 ते 3 या वेळेमध्ये महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे। याचा गणेश भक्तांनी लाभ घ्यावा असे मंदिर व्यवस्थापनेच्या वतीने कळवण्यात आले आहे। साऊथ कोकण एज्युकेशन सोसायटी संचलित ठळकवाडी हायस्कूल बेळगावच्या 1974-75च्या 10वीच्या विद्यार्थ्यांचा सुवर्ण महोत्सवी पुनर्मिलन सोहळा प्रजासत्ताक दिनी संपन्न झाला। या कार्यक्रमात हायस्कूलचे विद्यमान मुख्याध्यापक आर कुडतुरकर आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते। या अविस्मरणीय मेळाव्याची सुरुवात मुख्याध्यापक कुडतुरकर, दीपक परुळेकर, एसकेई सोसायटीचे नितीन करमली, जयंत दीक्षित, महादेव चौगुले व अशोक देसाई यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली। उपस्थित प्रत्येक माजी विद्यार्थ्यांनी आपला परिचय करून देत शालेय जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा दिला।
जुने मित्र आणि सहकारी 50 वर्षांनंतर भेटल्याने वातावरण अतिशय आनंददायी बनले होते. शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना माजी विद्यार्थ्यांच्या वतीने मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी प्रत्येक विद्यार्थ्याला भेटवस्तू देण्यात आली. या भेटवस्तूचे प्रायोजकत्व नितीन करमली व दीपक परुळेकर यांनी केले होते. या प्रसंगी आशुतोष मनोहर व इतरांनी आपल्या शाळेबाबत, शिक्षकांनी केलेल्या संस्काराबाबत कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रताप पवार, महादेव चौगुले, नितीन करमली, विवेक देसाई व सुरेंद्र मेहंदरगे वगैरेंनी परिश्रम घेतले होते. उपस्थित 45हून अधिक माजी विद्यार्थी हे मुंबई, पुणे, बेंगळूर, गोवा तसेच ऑस्ट्रेलियाहून खास उपस्थित असलेले दीपक परुळेकर यांच्यासह इतर माजी विद्यार्थ्यांचा समावेश होता. हिटनी येथील अंगणवाडी क्रमांक 422 मध्ये अंगणवाडी कार्यकर्ती रुक्मिणी पुजारी यांना त्यांचे पती सतीश पुजारी यांनी अंगणवाडीमध्ये घुसून मारहाण केल्याची घटना दिनांक 30 रोजी दुपारी 1:30 वाजता घडली. यापूर्वी वर्षभरात 5 ते 6 वेळा अशी मारहाण रुक्मिणी यांना झाली आहे. सदर मारहाण पती पत्नी विभक्त होण्याच्या वादातून घडल्याची चर्चा परिसरात होत आहे. संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. समजलेल्या माहितीनुसार रुक्मिणी व सतीश पुजारी हे विभक्त होणार असून त्यांचा न्यायालयात खटला सुरू आहे. अशा परिस्थितीत सतीशने रुक्मिणी यांना मारहाण करत त्रास देण्याचा प्रकार सुरू केलाय. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. नागरिकांनी अंगणवाडीकडे धाव घेताच सतीशने पलायन केले. घटनास्थळी ग्रामपंचायत अध्यक्ष भाऊसाहेब कांबळे, सदस्य बाळू पाटील, सदस्या वनिता पाटील, ज्योती पुजारी दाखल होताच पालकांनी बालकांच्या सुरक्षेसाठी अंगणवाडी कार्यकर्त्यांची इतरत्र हलवण्याची मागणी केली. निपाणी येथील सर्कल अधिकारी रवी मदली यांच्या कार्यपद्धतीबाबत नागरिकांमध्ये नाराजी होती. याची दखल घेऊन माजी आमदार काका पाटील तसेच तहसीलदार M.N. बळीगार यांनी या संदर्भात प्रांताधिकाऱ्यांना पत्र दिले होते. त्याची दखल घेऊन प्रांताधिकारी सुभाष संपगावी यांनी मदली यांना सदर जागेवरून पदमुक्त करत त्यांच्या जागेवर दयानंद बोबडे यांची प्रभारी सर्कल म्हणून नियुक्ती केली आहे. या संदर्भातील आदेश जारी केल्यानंतर बोबडे यांनी पदभार स्वीकारला. महसूल प्रशासनात सर्कल अधिकारी हे महत्वाचे पद आहे. टीबी रोखण्यासाठी रोग निर्मूलन आणि उपचाराबाबत जागृती रॅली आवश्यक आहे. 100 दिवसांचा हा कार्यक्रम असून यातून जागृती केली जाणार आहे. टीबी उपचार पद्धती काटेकोर पाळल्यास क्षयमुक्त भारत होणार असल्याचे चिकोडी तालुका आरोग्याधिकारी डॉ. सुकुमार भागाई यांनी सांगितले. क्षयरोग अभियानाचा भाग म्हणून आयुष खात्याच्या वतीने राज्य टीबी सेलच्या सहकार्याने आयोजित जागृती कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. चिकोडी येथील केएलई आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालय व नर्सिंग महाविद्यालय, तालुका आरोग्य खाते, नगरपालिका चिकोडी, परिवहन महामंडळ चिकोडी यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.